नमस्कार. आज आपण बुद्धिबळाच्या पटाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ह्याच्यामध्ये हा एक मोठा चौकोन आहे आणि ह्या चौकोनमध्ये परत उभे आणि आडवे असे कॉलम आहेत आणि त्याच्यामध्ये काळे आणि पांढरे अशा कलरचे छोटे छोटे चौकोन आहेत. ते एकास एक असं एका पाठोपाठ एक उभे किंवा आडवे पाहायला गेलं तर काळे आणि पांढरे चौकोन आहेत. तर त्या आडव्या चौकोनाला किंवा आडव्या लाईनला आपण रँक म्हणतोय. जसं की त्याला नावं दिलेली आहेत ABCDEFG आणि H हे रँकचे नावं आहेत आणि हे अशा 8 आहेत एकावर एक एकावर एक, की जसं ही पहिली झाली रँक, त्याच्यानंतरची आहे ती ही दुसरी रँक येते, ही तिसरी रँक येते, हे चौथी रँक येते, हे पाचवी रँक येते, सहावी रँक येते, सातवी रँक येते आणि आठवी रँक येते. हे अशा 8 रँक आहेत. तर या टोटल 8 रँक आहेत. तसेच उभ्या म्हणजे लाईनला आपण फाईल्स असं म्हणतोय. म्हणजे 1 ते 8 हे आहेत उभे फाईल्स आहेत. या झाल्या 1 ते 8 मध्ये फाईल्स. ही एक पहिली फाईल झाली, ही दुसरी फाईल झाली, ही तिसरी फाईल झाली, ही चौथी फाईल झाली, पाचवी, सहावी फाईल, सातवी आणि ही शेवटची 8वी फाईल. अशा 8 फाईल्स आहेत. म्हणजे थोडक्यात 8 रँक आणि 8 फाईल्स अशा आहेत. तर ह्याच्यामध्ये काळे आणि पांढरे हे नेहमी अल्टरनेट मध्ये येतात. कसंही पहा तुम्ही, कोणतेही फाईल किंवा कोणतीही रँक पहा, एक रँक पकडा आणि ती पाहत चाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काळा आणि पांढरा असा चौकोन दिसतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायचं झालं तर आपण क्रॉसही पाहू शकतो. तर कोणताही चौकोन क्रॉसमध्ये पाहताना हा एकाच कलरमध्ये जातो. म्हणजे जसं की हे आपण रँक पाहतोय A to H पर्यंत, तर हे अल्टरनेट काळा आणि पांढरा कलर येतोय. हे आपण फाईल्स पाहतोय 1 ते 8 मध्ये, त्याच्यामध्ये पण अल्टरनेट काळा आणि पांढरा कलर बॉक्स येतोय. तर आपण ज्यावेळेला तिरकं A पासून ज्यावेळेला तिरकं पाहतोय त्यावेळेला हा काळामध्ये एकच कलर आलाय. तर आता सविस्तर हा चेसचा बोर्ड म्हणजे बुद्धिबळाचा पट पाहूया. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण तिरकं पाहतो, हे तिरकं जे क्रॉस, तर ह्याच्यामध्ये हा सेम कलरचा बॉक्स आलेला आहे आणि तसंच पांढरं पण तसंच आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करा, एकच कलर येतो क्रॉस पाहताना. हा असा एकच कलर येतो. असं हा मोठा क्रॉस घ्या किंवा छोटा क्रॉस घ्या, कसाही क्रॉस घ्या कोणताही, तर आपल्याला एकच कलर दिसतो. हा असा. तर हे झाले आता आपण पाहिलेले रँक्स, फाईल्स आणि डायगोनल म्हणजे क्रॉस लाईन. तर ह्याच्यामध्ये आता प्रत्येक चौकोनाला एक नाव असतं. जसं की हे जे आहे पहिला चौकोन, तर ह्याला नाव आहे A1. म्हणजे सुरुवातीला आपण रँक आणि त्याच्यानंतर फाईलचं नाव सांगतो. हा झाला A1. त्याच्यानंतरचा हा झाला B1. त्याच्यानंतर हा झाला C1. म्हणजे पाहताना आपण काय पाहायचं, ती पहिली रँक कोणती आहे आणि त्याच्यानंतर फाईल्स कोणती आहे हे थोडक्यात आपण पाहतोय. तर ह्याच्यानंतर हा D1. जसं की आता E1, F1, G1 आणि H1 हे झाले प्रत्येक चौकोनचे नाव. तर त्याच्यानंतर आपण कोणताही कॉलम जर समजा घेतला, समजा हा कॉलम घेतला, तर ह्याचं नाव कसं द्यायचं आपल्याला,
याचं नाव समजा आपल्याला द्यायचं आहे. तर याचं नाव आपण सुरुवातीला D4 असं देऊया, म्हणजे त्याला D4 म्हणतात. आणि हे जे आहे समजा रँडमली आपण कोणताही बॉक्स घेऊया, तर E6 असं त्याचं नाव आहे. कोणतंही नाव घेऊ शकतो तुम्ही, कोणतंही C5, किंवा हे जर घेतलं तर आपण ह्याला B2 म्हणू शकतो, किंवा हे जर घेतलं तर आपण त्याला H8 असं नाव देतो. ओके. तर आता आपण यामध्ये बुद्धिबळाच्या पटाची माहिती पाहिलेली आहे. त्याचं नाव, त्याचं बॉक्स, त्याचा कलर, त्याची डायरेक्शन, आडवी, उभी किंवा क्रॉसमध्ये तिरपी चौकोनाची आपण दिशा आणि त्याचं नाव बघितलेले आहेत. तर हे थोडक्यात माहिती आहे. यानंतर आपण ह्याच्या पुढं आपण सैन्यांची ओळख करून घ्यायची आहे. तर आपल्याला बुद्धिबळाच्या पटाबद्दल हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे.